तर भारत देशामध्ये जन्म घ्यायला भाग्य लागतं। खरं तर भारत देशामध्ये जन्म घ्यायला भाग्य लागतं, पण या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळायला शेकडो वर्षांची पुण्याई लागते। आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये असं का म्हटलं जातं हा मला प्रश्न सतावत होता। तेव्हा मराठ्यांच्या इतिहासाची सुवर्ण पानं चाळली गेली। तेव्हा त्या मराठ्यांच्या इतिहासाची सुवर्ण पानं चाळली गेली त्यावेळी ती सुवर्ण अक्षरी बोलती झाली। ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श झाल्यानंतर लोहाचे देखील सोने होते, ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श झाल्यानंतर जसं लोहाचं देखील सोनं होतं, तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, पदस्पर्शाने, शौर्याने आणि कीर्तीने महाराष्ट्राची भूमी ही देखील पावन झालेली आहे। महाराष्ट्राच्या भूमीचं देखील सोनं झालेलं आहे। कारण ज्यावेळी परकीय सत्ता या महाराष्ट्राच्या छाताडावरती निर्धास्त फैलावल्या होत्या, त्यावेळी या काळ्या आईची लेकरं स्वतःचं स्वत्व, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य हरवून मुघलांच्या, परकीयांच्या पालख्या वाहण्यामध्ये मग्न झाली होती। ज्या समाजाचं स्वत्व हरवतं त्या समाजाला अस्तित्व नसतं, आणि अस्तित्व नसलेला समाज हा गुलामगिरीच्या पाशामध्ये खितपत पडतो। असाच महाराष्ट्र शेकडो वर्ष गुलामीच्या अंधकारामध्ये खितपत पडला होता। देवाच्या समोर पंक्ती लागत नव्हती, देवाच्या समोर पंक्ती लागत नव्हती, मंदिरावरती कळस आणि दारात तुळस दिसत नव्हती, गोठ्यातील गाय सुरक्षित नव्हती, गोठ्यामध्ये गाय सुरक्षित नव्हती की घरामध्ये लेकराची माय सुरक्षित नव्हती। अशा वेळी हिंदू धर्म संपतो की काय, हिंदू संस्कृती नष्ट होते की काय, आणि हिंदू संस्कृतीचा ऱ्हास होतो की काय, हा सवाल सर्व बाजूनी उठत होता। त्यावेळी ज्या शिवसूर्याने सबंध मराठी माणसांना एकत्र केलं, मराठ्यांच्या मनगटामध्ये बळ भरलं आणि रणशिंग फुंकलं, आणि या सह्याद्रीचे कडेकोट, घाटमाता आणि डोंगर वाटा चालत्या, बोलत्या आणि लढत्या केल्या, आणि परकीयांचं निर्दालन केलं। परकीयांचं निर्दालन करत असताना, परकीयांशी लढत असताना लाखो मावळ्यांच्या आहुतीनं हा स्वराज्याचा यज्ञकुंड पेटता ठेवला। या यज्ञकुंडामध्ये सर्व मावळ्यांनी आहुती दिली आणि आपलं स्वराज्य, हिंदवी स्वराज्य उभं राहिलं। आज याच कोकणाच्या शिखरावरून छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू पद पातशाह म्हणून एक मराठा छत्रपती झाला, आणि मराठ्यांचा मुकुटमणी सिंहासनाधीश्वर झाला। त्या सिंहासनाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केलेली शिवसृष्टी, या रायगडाला, हा जो रायगड आहे हा सुवर्णक्षरांचा साक्षीदार आहे। या रायगडाला, या पुण्यभूमीला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। मला वाटतं माझं स्टार्ट घेताना 7-8 मिनिटं गेली, पण आवर्जून तुमचे एक 10-12 मिनिटं घेतो मी आवर्जून। रायगड वारी, खरं तर वारी या शब्दाला आपल्या धर्मामध्ये खूप पावित्र्य आहे। कारण ज्याप्रमाणे पंढरपूरची वारी म्हटलं जातं ही वारकऱ्यांची वारी, त्याचप्रमाणे धारकऱ्यांच्यासाठी हे गड किल्ले म्हणजे शक्तिपीठ, आणि या शक्तिपीठांची आपण वारी करणार आहोत, आणि म्हणून हे रायगड वारी। आणि त्याच्याच खाली मी बॅनरवरती काल पाहिलं की एक सुवर्ण अनुभव, मला तो सुवर्ण अनुभव 2 ते 3 वेळा आला कालच्या दिवसापासून, आणि तो मी या ठिकाणी सांगतो आवर्जून। काल पाचाळाच्या ठिकाणी बसलो, आधीच हा कार्यक्रम ज्यावेळी प्लॅन झाला तेव्हाच मी सांगितलेलं सरांना की मला एक सदस्य म्हणून पार्टिसिपेट करायचं, कारण माझ्यासमोर तामाणे सर होते, माने सर होते, आणि त्याचप्रमाणे बाबर सर होते। बाबर सरांचं व्याख्यान मी आधी ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे मला असंच फक्त पार्टिसिपेट करायचं होतं, पण स्वप्नील सरांनी ही जबाबदारी माझ्यावरती दिली, आणि खरंच मी सर्व दुर्गमित्र परिवार या सर्वांचं धन्यवाद मानेन। कारण रायगडावरती बोलायला सुवर्ण संधी ही जगामध्ये क्वचित कमी लोकांना मिळत असेल, आणि ते माझं कुठेतरी पुण्य असेल, ते माझ्या घराची पुण्याई असेल, म्हणून या मातीमध्ये मला बोलायची संधी मिळाली। कालचा प्रसंग सांगतो। काल पाचाळाच्या वाड्यामध्ये आपण होतो, मातृवत्सल्याचा तो वाडा, मातृवत्सल्याची ती भूमी, त्या ठिकाणी आपण सगळेजण एकत्र जमलो, त्या ठिकाणी आपला कार्यक्रम झाला, आणि त्याच्यानंतर आपण वनभोजनासाठी बसलो। मला कधी काल ही सगळा प्रसंग पाहताना कधी मला असं वाटायला लागलं की जयंत पाटलांचं नाव उगाचच बदनाम होते। तुम्ही मला जयंत पाटलांचा विषय इथं कशाला आला, कारण त्यांच्या तोंडी एक वाक्य असतं, परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम। स्वप्नील सरांचं तसंच आहे, परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम।
काल आमचा पण कार्यक्रम तसाच होत आला होता. आम्ही 7 जण होतो, 7 जणांमध्ये एक डब्बा होता. भूक लागली होती, आम्ही भुकेच्या तडाख्यामध्ये आधीच खाल्लं होतं आणि आमच्या डब्यामध्ये फक्त मिरचीचा ठेचा राहिला होता आणि सगळे तुम्ही जण डबे खोलून बसलो होतो. आम्ही उसना अवसान गोळा करून आपला हसत होतो. स्वप्नील सरांनी ती गोष्ट ओळखली. त्याच्या आधी आमच्या जवळ एकच भाकरी होती. मी सागर भाऊंना आणि प्रवीणला म्हटलं, आपण या भूमीत आलोय, इथं नक्की आपण इतिहास घडवणार. म्हटलं कसला इतिहास? तर एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्लं होतं, एक भाकरी आपण 7 जण वाटून खाणार, हा नक्कीच आपला इतिहास होता. अशी आमची मनधारणा होती आणि तुम्ही सगळेजण जेवत होता. आणि अशा वेळेला म्हणतात ना की रायगडावरून असणारा व्यक्ती तो कधीच खाली हात जात नाही किंवा खाली पोट राहत नाही. आणि स्वप्नील सरांनी आम्हाला ओळखलं आणि हळूहळू सगळ्या डिश यायला लागल्या. एवढ्या डिश आल्या की आमचं कार्यक्रम झाला. म्हणून म्हटलं परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम आमचा तो तसा झाला. जोक सपाट हा विनोदाचा विषय, पण खरंच रायगडवारी हा सुवर्ण क्षण आहे, सुवर्ण अनुभव आहे. किती जणांनी अनुभवला किंवा फील केला हे मी आत्ताच्या पुढच्या उदाहरणानुसार सांगतो. ज्यावेळी आपण आऊसाहेब यांच्या वाड्यामध्ये सर्वजण बोलत होते त्यावेळी आदरणीय शीतलताई मालुसरे या ज्यावेळी बोलायला सुरुवात केली त्यांनी आणि छत्रपतींच्या नावाचा जयघोष झाला होता, त्यावेळी पाचाडाच्या त्या वाड्यातून जो प्रत्येक वक्ता तिथं समोर बोलत होता, ज्या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत होतो, आणि मी त्यावेळेला सागर भाऊ आणि प्रवीणला म्हटलं रायगडाच्या बाजूने त्याचा प्रतिध्वनी येतो आणि ही मी माझ्या काळजावरती हात ठेवून सांगतो. म्हणून सांगतो रायगडाचं पावित्र्य किती आहे आणि हा सुवर्ण क्षणच आहे की मातृवत्सल्य आपण रायगडच्या पाचाड जो वाडा आहे तिथे जो बोललेला शिवाजी महाराजांच्या नावाचं जयघोष केला होता त्याचा प्रतिध्वनी हा रायगडाकडून येत होता. नक्कीच हा आपल्यासाठी सुवर्ण क्षण होता. आणि स्वप्नील सरांनी रायगडवारी खरं तर नवीन वर्षाला किंवा आपला गेलेला जो क्षण असेल सरत्या वर्षाला आपण निरोप देतो. कारण एखादं चांगलं कार्य करत असेल तर आपण पहिल्यांदा देवाला वंदना करतो, कारण जेणेकरून ते कार्य हे सिद्धीच जातं. त्याचप्रमाणे ही रायगडवारी आणि या रायगडवारीच्या निमित्तानं आपण सरत्या क्षणाला आपण निरोप देणार होतो आणि नवीन वर्षाचं आपण स्वागत करणार होतो. आणि या नवीन वर्षाचं स्वागत करत असताना जी रायगड ही भूमी आहे, जगामध्ये रायगड सारखी पवित्र पुण्यभूमी या कार्यासाठी नाहीये आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगामध्ये दुसरं दैवत नाहीये की ज्यांच्या समोर आपण नतमस्तक होऊन नवीन कार्याला सुरुवात करू. त्या ठिकाणी आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो. खरं तर म्हटलं जातं की विधात्याने या सृष्टीची निर्मिती केली. खरं तर म्हटलं जातं विधात्याने या सृष्टीची निर्मिती केली, पण रायगडावरती असणारी शिवसृष्टी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली. मग खरंच ज्यावेळी आपण रायगड अनुभवतो, हा रायगड ज्यावेळी आपण पाहतो, तर रायगड हा फक्त सुवर्ण क्षणांचा साक्षीदार नसून हा आपल्या मराठ्यांच्या इतिहासाचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा एक चालता बोलता साक्षीदार, किंबहुना मी हे म्हणेन की हा मराठ्यांच्या इतिहासाचा धर्मग्रंथ आहे आणि हा शब्द चुकीचा ठरणार नाही. मला अत्यंत कमी वेळ दिलाय त्यामुळे तोलून मोलून एखाद्या वाण्यासारखं मला बोलावं लागतंय, त्याच्याबद्दल मी आपली सर्वांची माफी मागतो. पण मी मोजकेच काही गोष्टी एक क्षण सांगतो. इथले राजांनी ज्यावेळी रायगड बांधला, राजे ज्यावेळी गडावरून या बाजूला आले, रायगडमध्ये आले, कोकणामध्ये आले, आणि मगाशी बाबर सरांनी त्याच्यामध्ये एक उत्तर दिलं की शहाजी राजे, स्वराज्य संकल्पक शहाजी राजे. आपण बऱ्याच बकरीमध्ये ऐकलं असेल की शिवाजी महाराज रायगडाला आले, रायगड राजांनी पाहिला आणि रायगडाची राजांना भुरळ पडली आणि राजांनी राजधानी इथं स्थापिली. पण सर्वात महत्वाचं हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी त्याच्या मागची संकल्पना ही शहाजी राजांची होती. आणि सरांनी जसं मगाशी सांगितलं की जेजुरी गडावरती त्या पिता आणि पुत्र्याची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये नंतर शिवाजी महाराज आणि शहाजी राजे इथं 2 महिने राहिलेत. संपूर्ण स्वराज्याची घडी शहाजी राजांनी शिवाजी महाराजांकडून ऐकून घेतले आणि रायगड हा तख्तासाठी बनवावा हे शहाजी महाराजांनी सांगितलेले. याच्यामध्ये मी चुकीचा नसणार आहे, कारण शहाजी राजांनीच ही गोष्ट घडवून आणली.
आता तुम्हाला प्रश्न पडत असेल, राजगडावरती 25 वर्ष ती राजधानी होती, सुरक्षित होती. आजही वरती चढायचं म्हटलं तर गुडघे आवाज देतात. मग तरी पण महाराज इकडे का आले? तर रायगड पाहिलं तर समोरच्या बाजूला तुम्हाला सह्याद्री दिसतो. जवळजवळ 1000 मीटरची उंच भिंत आहे. आणि गनिमानं जर यायचं तर ती संपूर्ण भिंत पार करून यावं लागतं. गडाची अभेद्यता कशी वाढावी, तर या गडाचं भौगोलिक स्थान पाहिलं तुम्ही तर आजूबाजूनी तुम्हाला काळ नदी दिसेल. तिन्ही बाजूला ही काळ नदी आहे. त्यामुळे नैसर्गिक या ठिकाणी भौगोलिक त्या पद्धतीनं खंदक तयार झालेलं आहे. त्यामुळे गनिमाच्या दृष्टीने हा गड अजून अवघड. आणि तिसरी गोष्ट, मावळामध्ये उभं राहिलेलं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणामध्ये का आणलं, तर समोर दिसणारा जो दर्या आहे या दर्याला वेसन घालायची होती. म्हणून महाराजांनी जावळी जिंकली आणि राजधानी आपली रायगडावरती आणली. आणि समोरचा जो समुद्र आहे ह्या समुद्रावरती आपल्याला सत्ता स्थापन करायची होती. आपण दरवेळी व्याख्यानामध्ये ऐकतो की 5 मुलकी पाच्या आहे. 5 मुलकी पाच्याने तब्बल 27 प्रकारचा शत्रू या देशावरती चालून आलाय. कारण डच होते, टोपीकर होते, इंग्रज होते, वलंदेज होते. बरेच जणांची तर नावं पण आपल्याला घेता येणार नाही, एवढे शत्रू आले. मग ते आले कुठून भारतामध्ये? ते आले या समुद्राच्या मार्गाने. आणि म्हणून हा दर्या आपल्या काबीज पाहिजे. आणि ज्यावेळी एखादी राजधानी आपण उभी करतो ती राजधानीला देखील स्थैर्य पाहिजे. म्हणून शिवाजी महाराज हे रायगडावरती आले. रायगडावरती आल्याच्या नंतर आपल्याला वाटतं की सगळ्यात महत्वाचं जे पहिलं पुण्यकर्म झालं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा शब्द आपण